नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उमेदवारासह प्रतिनिधी परवानगीसाठी बेजार, अपुऱ्या यंत्रणांनी एक खिडकीचा बोजवारा। परभणी एकाच ठिकाणी प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी सुरू केलेल्या एक खिडकी कक्षामध्ये अपुरे संगणक, प्रिंटर यासह सर्व्हरच्या निर्माण होणारा अडथळा आणि एकाच ठिकाणी विविध विभाग कार्यरत असल्याने या यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे। परिणामी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत रांगेतच थांबावे लागले। यातच मनपा कार्यालय परिसरात खिडकीच्या आजूबाजूला अंधाराने गैरसोयीची भर पडली। मनपाने मुख्य प्रशासकीय इमारतीत ही खिडकी सुरू केली। महापौर कक्षाच्या आतील बाजूस असलेल्या खिडकीतून सर्वच प्रकारचे परवाने दिले जात आहेत, परंतु याच ठिकाणी RTOची यंत्रणा वाहन तपासणीसह कागदपत्र आणि शुल्क घेण्यासाठी सोबत पोलीस, NGO आणि महापालिकेतील इतर कर्मचारी हे प्रचार, रॅली, सभा यासह विविध बाबीचे परवाने देण्यासाठी एकत्र काम करीत आहेत। परंतु यंत्रणेला काम करण्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उपलब्धता कक्षात सुरू होण्यापूर्वीच करणे आवश्यक होते। सोमवारी दुपारी याच गोंधळात परवाने देण्यास विलंब झाल्याने काही वेळ आंदोलन झाले होते। त्यानंतर दुपारी येथे संगणक तसेच प्रिंटर वाढवण्यात आले असले तरी सोमवारी रात्रीपर्यंत येथे वाहनांची रांग आणि उमेदवारांचे पदाधिकारी परवाने कधी हातात पडतील याची प्रतीक्षा करीत दाही आटीवाटीने रांगेत उभे होते। कधी परमिशन काढायची, कधी प्रचार करायचा, ही काय शिस्त झाली का? आता हे जे आहे का, हे उद्याचं परभणीचं भविष्य म्हणजे आता त्याच्यात किती नगरसेवक होते नव्हते, पण हे मागेच उमेदवार आहेत। या उमेदवाराची अशी अवस्था आहे, आमच्यासारख्या जनसामान्याची काय अवस्था होईल विचार करा। या लोकांना तालिबान्यासारखं इथे खिडकी मान्य आहे, पण त्यांना आता पाहा तुम्ही त्यांची अवस्था बघा। आरटीओवाले कुठे, आरटीओवाले दयनीय अवस्था आहे। आरटीओला कोण इकडे बाबा कडे आहे, मी बाहेर बसवा। पावर आहे तुमच्या इथे गाड लावा, एक शिस्त लावा काहीतरी, त्याला शिस्त म्हणतात का? हे बघा बाहेर असं वाटतं की ते तालिबानी आहेत आणि तुम्ही बाहेर आहे बघा, ते तालिबानीसारखे आहेत। साहेब इथं फक्त दोन पक्षावाले सोडून आता दोन पक्षाचे ऑटो परमिट आणि राष्ट्रवादी दोनच पक्षाचे लोक कायद्याची ताकद आहे साहेब, तुम्ही रितसर लाईन लावा, लाईन घ्या लोक। आम्ही प्रचार कवा करायचा मला सांगा, आम्हाला परमिशन भेटेल कवा, कागदपत्र भेटणार कवा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।